जयंतजी, या भेटीकडे तुम्ही कसं पाहता आणि राज ठाकरे दोन्ही पर्याय ओपन ठेवतायत अशी एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे, त्या दिशेने जाणारी ही भेट आहे असं तुम्हाला वाटतं का? अर्थात म्हणजे ते अगदी दोन्ही पर्याय ओपन ठेवून आहेत हे मान्य केलंच पाहिजे. 19 वर्ष झाली राज ठाकरेंनी आपला पक्ष वेगळा केलेला आहे. 19 वर्षातनं आतापर्यंत सुमारे 5 ते 6 वेळेला राज ठाकरेंनी आपली भूमिका बदललेली आहे. त्यातली त्यांची सर्वात गाजलेली भूमिका जी मोदींच्या विरोधात होती, लाव रे तो व्हिडिओ, ही त्यांची सर्वात गाजलेली. आता इतक्यात ही जी 5 जुलैला जो त्यांनी बदल केला हिंदीच्या मुद्द्यावरून, आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने टाळी देण्याचं जे काही त्यांनी पुढे आलेले आहेत. आता अनालिसिस मध्ये कोणी सांगितलं की भलेही उद्धव ठाकरेंनी किती वेळा म्हटलं असेल, मला वाटतं भाजपच्याच प्रवक्त्यांनी सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरेंनी म्हटलं असेल आमची युती होणार आहे, पण राज ठाकरेंनी कुठेही म्हटलं नाही, तसा दुजोरा दिला नाही. एक प्रकारे हे कॅल्क्युलेटिव्ह नाही का, आणि त्याचीच हिंट भाजपच्या प्रवक्त्यांनी दिलेली नाही का, ही वस्तुस्थिती आहे. पण माझ्या दृष्टीने आतापर्यंत ज्या काही 6 वेळेला त्यांनी आपली राजकीय वैचारिकता बदललेली आहे, आज जर का जी 5 जुलैला लोकांनी, मुंबईकरांनी, महाराष्ट्राने स्वीकारलेली वैचारिकता आहे, ही जर पुन्हा राज ठाकरेंनी सोडली आणि त्यांनी पुन्हा भाजपचा हात धरला, तर ती त्यांच्या राजकीय जीवनातली सर्वात मोठी चूक ठरेल असं माझं मत आहे. याचं कारण 5 जुलैपासून जी एक हवा निर्माण झालेली आहे, तिचं अक्षरशः ते इन्फ्लेशन असेल आणि तो फुगा. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. हाच मुद्दा घेऊन प्रकाश महाजनांकडे आपल्याला जावंच लागेल. प्रकाशजी, पटतंय का तुम्हाला हे विश्लेषण? कशा प्रकारे आता राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे, काय वाटतं आपल्याला? नाही, मला त्यांचा माइंडकरांचं नीट नाही ऐकवलं. 5 जुलैच्या नंतर ते काय म्हटले? नाही, त्यांची अशी जयंत मायंडकरांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरेंची भूमिका आतापर्यंत सातत्यानं बदलत आलेली आहे आणि दोन्ही ऑप्शन ते ओपन ठेवतायत. आणि आतापर्यंत त्यांनी कशा प्रकारे निर्णय बदलले, लावरे तो व्हिडिओ पासून ते आता गेल्या निवडणुकीपर्यंत याची उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. मात्र आता पुन्हा जर असं झालं आणि पुन्हा ते भाजपबरोबर गेले, तर त्यांची जी काही हवा आतापर्यंत निर्माण झाली आहे त्याच्यावर परिणाम होतील असं त्यांचं विश्लेषण. हे पहा, राजकीय पक्ष कोणत्या वेळी कोणती भूमिका घेतो हे माझ्यापेक्षा ते जास्ती सांगू शकतील. पण मी थोडं सायनीताईला एक सुचवू इच्छितो की आत्ता त्यांचा पक्ष जिवंत आहे, तो ठाकरे ब्रँडवरच जिवंत आहे. आणि त्या तर डेप्युटेशनवर तिकडे गेलेल्या आहेत, त्या काही कायमस्वरूपी एकनाथ शिंदेच्या सोबत आहेत असं नाही. नक्कीच. म्हणजे तुम्ही म्हणता की ठाकरे ब्रँड हा काही नसतो, मत त्याच्यावर काही लोक देत नाहीत. नाही, लोक काही मत देणार नाहीये. तर माझी एकच विनंती की बघ, बाळासाहेब ठाकरेचा फोटो लावू नका आणि पहा एकदा काय होतं ते. तुम्हाला निवडणुकीत यश काय मिळालं याचं विश्लेषण आपण पुन्हा कधीतरी करू. नाही, पहा, पहिली गोष्ट तुम्ही ठाकरे ब्रँडचं बोलताय. तुम्ही आता सांगितलं की ठाकरे ब्रँड वगैरे असा काही नसतो, लोक गांधीवरच्या नावावर काही मत देत नाहीत. हे पहा, आता मी बोलू का? नाही, आम्ही कुणालाच काही सांगायलो नाही. तुम्ही म्हटलं म्हणून मी सांगितला विषय. नाही, विषय याच्यासाठी सांगितला आहे. आणि तुम्ही डेप्युटेशनवर असल्यामुळे तुम्हाला फार अधिकार नाहीये. तुम्ही ठाकरे ब्रँड विषयी मला असं वाटतं की न बोललेलं बरं. तर ठाकरे ब्रँड जर एवढा राजकारणात. ठीक आहे प्रकाश महाजनजी, शायना एनसी हा आपला काही विषय नाहीये. त्या प्रवक्त्या म्हणून त्यांच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतायत. मुद्दा हा आहे राज ठाकरेंच्या भूमिकेचा. नवनाथ